हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल असे डेसिकेटेड कोकोनटपासून मोदक बनवणार आहोत. ते सुद्धा खूप साध्या व सोप्या पद्धतीने. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि 1 चमचा मी याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे. तूप गरम झाली की याच्यामध्ये 1 कप आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच बुरादा म्हणजेच नारळाचा चुरा. जर सुकं खोबरं असेल तुमच्या घरी तर त्याचा काळा भाग काढून टाकायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. झालं डेसिकेटेड कोकोनट तयार. तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट 1 कप घेतले आणि 2 ते 3 मिनिट आपण स्लो गॅसवर हे परतवून घेणार आहोत. जास्त करपवायचं नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने मोदक तुम्ही गणेश चतुर्थीला नक्की बनवा, खूप छान होतात. नैवेद्यासाठी किंवा प्रसाद देण्यासाठी तुम्ही हे मोदक बनवू शकताय. 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप दूध घालून घेणार आहोत. 1 कप कोकोनटसाठी आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे आणि दूध घालून परतवून घ्यायचं. आता मी थोडं थोडं करत दूध घातलं होतं. आता मी सगळंच दूध घालून घेते ते आणि मिक्स करून घेऊया. मस्तच. त्यानंतर याच्यामध्ये 3 चमचे आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. त्यामुळे बाइंडिंग खूप छान येतं आणि टेस्टलासुद्धा हे मोदक खूप छान लागतात. तरी ते मिल्क पावडर घालून घेतले. आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकताय. तर मी इथे 1 कप कोकोनट पावडर घेतली होती, अर्धा कप दूध, तर अर्ध्याच्या अर्धं म्हणजे साधारण 2 चमचे होईल एवढी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. जर जास्त गोड आवडत असेल तर आणखीन तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकताय. तर पूर्णपणे आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान सुवास पण छान येतोय. तर इथे मी इलायची पावडर टाकली होती, ते स्किप झालं आहे. छान सुगंध आणि टेस्टसाठी इथे विलायची पावडर नक्की टाका. तर बघू शकताय घट्ट असा गोळा बनायला सुद्धा सुरुवात झाली आहे आणि मिश्रण कढईसुद्धा सोडतंय. तर मी यातलं अर्धं स्टफिंग बाजूला काढून घेते आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये आपण कलर घालणार आहोत. तर मी आता इथे ऑरेंज कलर घालून घेते आणि आता मिक्स करून घेऊया. तुम्हाला हे मोदक एकाच कलरचे बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता. मी 2 कलरमध्ये बनवते आहे, त्यामुळे अर्धा पोर्शन मी व्हाईटमध्येच ठेवला आहे आणि अर्ध्यामध्ये मी कलर घातलेला आहे. तर आता आपण एका ताटामध्ये हे दोन्ही मिश्रण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी अर्धा तास आपण हे ठेवून देऊ. मस्तच दिसतात. तर व्यवस्थित पसरवून ठेवूया म्हणजे थंड होईल व्यवस्थित. आता हे अर्ध्या तासासाठी असंच ठेवूया. तर अर्ध्या तासानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. इथे मी मोदकाचा मोल्ड घेतला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि थोडं थोडं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अर्ध्या भागाला मी ऑरेंज कलरचं घातलेलं आहे, अर्ध्या भागाला आपण पांढऱ्या कलरचं घालून घेऊया. मध्ये मी थोडंसं होल केलं आणि त्याच्यामध्ये मी टुटी फ्रुटी घालणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही पूर्णपणे हे प्लेनसुद्धा बनवू शकताय. पण मी तिथे मध्ये स्टफिंगसाठी टुटी फ्रुटी वापरली आहे. ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकताय. आता अशा पद्धतीने प्रेस करून मागच्या बाजूने व्यवस्थित दाबत पुन्हा सारण जर लागलं तर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये थोडंसं घालायचं आणि आता आपण डिमोल्ड करून घेऊया. मस्तच तयार झालेला आहे इथे मोदक. वा, मस्तच. या गणेश चतुर्थीला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने सोप्यात सोप्या पद्धतीने आहेत हे कोकोनट मोदक तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा.
बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रसाद देण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे मोदक बनवू शकताय. मस्तच. अशाच पद्धतीने मी राहिलेले सुद्धा बाकीचे सगळे मोदक बनवून घेते. तोपर्यंत जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड करत असलेल्या सगळ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.